नमस्कार मैत्रिणींनो, आज मी दाखवत आहे तुम्हाला उपवासाची भाजणी। भाजण्यासाठी घेतले मी 1 किलो साबुदाणे, पाव किलो तीळ आणि पाव किलो राजगिरा। चला तर मग आता आपण सगळ्या वस्तू भाजून घेऊया। साबुदाणे अगदी छान फुलेपर्यंत भाजायचे आहेत, एकदम कुरकुरीत असे छान भाजून घेऊया। साबुदाणे भाजण्यासाठी आपण गॅस मोठाच ठेवून भाजायचे। सगळे साबुदाणे आपले भाजून झालेत। आता राजगिरा भाजून घेऊ। राजगिरा भाजताना गॅस स्लो करायचा आहे। स्लो गॅसवर सगळा राजगिरा भाजून घेतलाय आपण। आता तीळ भाजून घेऊ। तीळ सुद्धा स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे। छान असे आपले तीळ पण भाजून झालेत। आता भाजणी एकत्र मिक्स करू आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। थंड झाली का ही मिक्सरला बारीक करून घेऊ। आता भाजणी आपली थंड झाली आहे। आता मिक्सरला छान बारीक करून घेऊया। आता हे पीठ एक बारीक चाळून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये चाळून घेऊ, बारीक जाळीची चाळण। आता पीठ छान चाळून झालं आपलं। चला तुम्हाला याचं थालीपीठ बनवून दाखवते। थालीपीठासाठी मी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचे पिठामध्ये। दोन बटाटे उकडून घेतलेत। तुम्हाला हवा असेल तर टाका, नको असेल तर नका टाकू। बटाटे छान एकजीव पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। मस्त असे फोडून घ्यायचे। नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मऊसर मळून घ्यायचंय। हे बघा छान मऊसर मळून घेतलंय मी। आता मी ते 2 प्लास्टिक पेपर घेतलेत, त्यांना तूप लावून घ्यायचंय। दोन्ही प्लास्टिक पेपरला तूप लावून घ्यायचंय। आता आपण भाजणीच्या पिठाचा गोळा तयार करून घेऊ। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। दोन्ही साइडून तूप लावून घ्यायचंय गोळ्याला छान। पेपरवर गोळा ठेवायचा आहे, दुसरा प्लास्टिक पेपर वर ठेवायचा आहे गोळ्याच्या आणि लाटायचंय। मस्त लाटायला येतो, हे बघा। चला आता आपलं थालीपीठ लाटून झालंय भाजणीचं। भाजणीचं थालीपीठ तव्यामध्ये टाकूया। छान अशी तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची आहे भाजणी। दोन्ही साइडून तूप लावायचंय। आपली भाजणी तयार झाली आहे। वा, छान मस्त दह्याबरोबर खायला रेडी।